दिनांक 4 नोव्हेंबर 2025 ला समस्त 45 आदिवासी जमातीमध्ये सर्व आदिवासींचे पक्ष, सर्व आदिवासींच्या संघटना यांचा संयुक्तरित्या आम्ही मोर्चा काढणार आहोत। मोर्चा आम्ही याकरिता काढणार आहोत की बंजारा, धनगर, वंजारी आणि इतर ज्या जाती आहेत, भटक्या जमाती आहेत, त्या अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी त्यांचा जो दबाव आहे हा महाराष्ट्र शासनावर आहे। ज्या पद्धतीने मराठीयांना कुणबी मराठा म्हणून जे प्रमाणपत्र दिलेलं आहे त्याचाच धागा पकडून ते आम्हाला सुद्धा एसटीचं जे काही एसटी प्रवर्गात समाविष्ट करा अशा पद्धतीची त्यांची जी मागणी आहे। परंतु याही पूर्वी बंजारा समाजाला महाराष्ट्र शासनाने 12 जून 1979 मध्ये प्रस्ताव पाठवला होता केंद्राकडे आणि तो प्रस्ताव 2 वर्ष तिथेच राहिला। का राहिला त्याचं सुद्धा कारण होतं, कारण आदिवासी बनण्यासाठी किंवा अनुसूचित जमातीमध्ये येण्यासाठी जे नॉर्म्स किंवा निकष लागतात ते निकष पूर्ण करू शकत नाही। ते निकष म्हणजे अशा पद्धतीचे होते: प्राचीन जीवनमान, त्यानंतर भौगोलिक अलिप्तता, भिन्न संस्कृती, स्वभावातील बुजरेपणा आणि मागासलेपणा। हे जे निकष आहे हे निकष धनगर समाज किंवा पूर्ण करू शकत नाही आणि म्हणून महाराष्ट्र शासनाला 6 नोव्हेंबर 1981 मध्ये हा प्रस्ताव वापस घ्यावा लागलेला होता। त्यानंतर हैदराबाद गॅजेट या ठिकाणी काय सांगते तर 1909 मध्ये हैदराबाद गॅजेटमध्ये जो काही 234 या क्रमांकावर बंजाराची जी नोंद आहे ही नोंद इतर महत्त्वाच्या शेतकरी जाती म्हणून अशा दिलेले आहे। त्यानंतर त्या 1920च्या हैदराबाद गॅजेटमध्येच लंबाडा, बंजारा, सुगळी, भटकी जमात व हिंदूंची जात म्हणून असा त्यामध्ये उल्लेख आहे। म्हणजे कुठल्याही पद्धतीने त्याच्यामध्ये आदिवासी किंवा अनुसूचित जमाती असा उल्लेख नाही आणि म्हणून या केवळ राजकीय स्वार्थासाठी, राजकीय पोळी शिकण्यासाठी अशा पद्धतीचा जो डाव आहे हा डाव आम्ही कदापि समस्त आदिवासी समाज हा महाराष्ट्रातील खपवून घेणार नाही आणि म्हणून आम्ही या ठिकाणी रस्त्यावर 4 नोव्हेंबरला लाखोच्या संख्येने आमचा सर्व बांधव या ठिकाणी उतरणार आहे। हा मोर्चा जुन्या आरटीओ ऑफिसचे मैदान पासून तर आर्वी नाका, शिवाजी चौक, त्यानंतर बजाज चौक आणि आंबेडकर पुतळ्यामध्ये या पूर्ण मोर्चाचं जे काही आहे जे आहे समारोप, हा समारोप त्या ठिकाणी होणार। आम्ही महामहिम राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सर्व निवेदन आम्ही आमचे जे मंत्री असतील त्या सर्व मंत्र्यांना महाराष्ट्रातल्या आम्ही देणार आहे आणि केंद्रात सुद्धा देणार आहे। या मोर्चामध्ये आम्ही कमीत कमी हा 50,000चा आकडा या ठिकाणी देतोय, परंतु जास्त इतर जिल्ह्यातले मोर्चे पाहता हे लाखोंच्या वरच गेलेले आहेत आणि म्हणून अशा पद्धतीने आम्ही 8ही तालुक्यांमध्ये मोठ्या पद्धतीने प्रचार आणि प्रसार केलेला आहे आणि तो आजतागायत सुरू पण आहे।